विठाल 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 विठालू विठाल विठाल विठाल. मृदंगाचा आवाज द्या. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो कलावज्ञजीयोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवत्रं खलानी शिवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 विठ्ठल. आइये महाराज विराजिए. आइये महाराज विराजिए. टाळी वाजवायची सर्वांनी. आइये महाराज विराजिए. आइये महाराज विराजिए. आइये
महाराज की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान संत महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ ज्यांच्या वैराग्याच्या आणि भक्तीच्या ताकदीनं आम्ही इथपर्यंत तरलेलो आहोत. ज्यांच्या भक्तीच्या आणि वैराग्याच्या ताकदीनं आम्ही इथपर्यंत ज्यांच्या भक्तीच्या आणि वैराग्याच्या ताकदीनं आम्ही इथपर्यंत तरलोत असे महान संत जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ देहू निवासी असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज खरं तर फार मोठा आनंद आहे. आजी सोनियाचा देणू वरसे अमृताचा घनू आजी सोनियाचा देणू वरसे अमृताचा घनू आजी सोनियाचा देणू. खरंच सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. एवढा आनंद आहे कारण पवित्र पावन भूमी असणारा आपलं हे ओझर श्री विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाच्या भक्तीमध्ये आपण तुम्ही सर्वजण आहात. एवढ्या सुंदर अशा नियोजनामध्ये आपला हा भव्य कीर्तन सुवर्ण महोत्सवी कालखंड पुष्प 56वे अखंड हरिनाम सप्ताह श्री गणेश जयंती उत्सव या ठिकाणी एवढ्या सुंदर नियोजनामध्ये सुरू आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा आपल्या नियोजनासाठी. आजी जसं बाईनं कितीही चांगला शृंगार केला तरी कपाळाला जर कुंकू नसेल तर तिच्या शृंगाराला महत्व आहे का?
अजिबात नाही. म्हणजे स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार तिचं कुंकू सौभाग्य. म्हणजे स्त्रीनं कितीही चांगलं आभूषण, कितीही चांगले अलंकार घालू द्यात, कितीही सुंदर ती नटली, पण कपाळाला कुंकू लावलं तरच तिला तरच ती सुंदर दिसते. तसं खऱ्या अर्थानं इथे कितीही मोठं नियोजन असे ना, पण ही सोन्यासारखी माणसं इथपर्यंत आहेत म्हणून या नियोजनाला एवढी सुंदरता आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा श्री विघ्नहर्ता गणपती देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ ओझर यांच्यासाठी. कारण आणि ट्रस्टचे अध्यक्ष आमचे गणेश भाऊ कवडे भाऊ, मनापासून धन्यवाद. कारण गेल्या वर्षी येण्याचा योग आला होता आणि गेल्या वर्षीचा आनंद अजूनही डोळ्यांच्या पुढे, कानात आहे, मनात आहे, मुखात आहे, सगळीकडे तो आनंद आजही आहे. तुमच्याही आहे आणि आमच्याही आहे. कदाचित मला असं वाटतंय की काही दिवसांपूर्वीच तो कार्यक्रम झाला होता की काय, असं वाटत नाही की 1 वर्ष पूर्ण झालं. इतका मोठा आनंद आणि इतका भक्तीचा रस आपण त्या ठिकाणी घेतला. निश्चितच आनंद फारच मोठा आहे. आज खरं तर गणपती बाप्पानं ही सेवा इथपर्यंत पोहोचवलेली आहे. गणपती बाप्पाचं खरं तर गणपती बाप्पाचे फार मोठे आशीर्वाद आहेत, फार मोठी कृपा आहे आपल्यावरती. हा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुख देणारा आणि दुःख निवारण करणारा भगवान आहे. आणि निश्चितच आपण अनेक वेळा गणपती बाप्पाची कथा ऐकत असताना हे ऐकत असतो की पार्वती माता स्नानाला गेल्या. स्नान करत असताना त्या ग्रहामध्ये कोणी येऊ नये याकरिता त्यांनी द्वारपाल म्हणून अंगावरचा मळ काढावा आणि त्या मळापासून गणपती निर्माण करावा आणि तो द्वारपाल म्हणून त्यात प्राण फुंकू मध्ये गणेश नाव मूर्ती त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून उभी करावी. पण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर निश्चितच आपल्या लक्षात येईल गणपती बाप्पा हा मळाचा गणपती नाही. अंगावरचा मळ म्हणजे अहंकार आहे. काय स्वरूप आहे ते? अंगावरचा मळ म्हणजे अहंकार आहे आणि अहंकाराला घालवल्यानंतर होणारा आनंद, तो आनंद प्राप्त झाल्यानंतर प्राप्त तो गणपती. मळाचा गणपती नाही, विषय निघून गेल्यानंतर जो आनंद उरतो तो आनंद म्हणजे गणपती. लक्षात ठेवा. निश्चितच फारच मोठे उपकार गणपती बाप्पाचे तुम्हाला आम्हाला इथपर्यंत बसवण्याची ताकद त्याची आहे. का आपण बसू शकतो स्वतःच्या मनाने, असं करा नाही तर असं करा, बोला मला काहीतरी. गेल्या वर्षी पाहिलं होतं ना, मला ओळख विसरलात की काय? आवाज येतोय माझा सगळ्यांना? पाठीमागच्या महिला रुसले का काय? नाही, तसं नाही. प्रतिसाद द्या, कारण वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त असते. त्यामुळे प्रतिसाद येणं हे श्रोत्यांचं आद्य कर्तव्य आहे. बसल्या जागी हाताने टाळी आणि मुखानं देवाचं भजन झालंच पाहिजे. लक्षात घ्या. फारच सुंदर असं नियोजन आहे आपल्या ओझर गावामध्ये. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गणपत बाबा बनकर व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा मांडे यांनी सुरू केलेला हा खरी अर्थानं सप्ताह आणि एवढं सुंदर असं भक्तीचं हे पर्व या ठिकाणी निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजही सुंदर असं सुरू आहे. आज 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा म्हणजेच जागराची, मागणीची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे देण्यात आली. खरंच मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आजचे भावपुष्प सौजन्य ज्यांचं आहे श्री BV उर्फ अण्णा मांडे, माझे अध्यक्ष विघ्नहर्ता गणपती बाप्पा देवस्थान ट्रस्ट. एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. कारण इतर ठिकाणी दानधर्म, इतर ठिकाणी आपण काहीही देऊ शकतो, पण धार्मिक कार्याला दान कर्म, धार्मिक कार्याला सौजन्य देणं खऱ्या अर्थानं याच्यासाठी अंतकरण फार मोठं असावं लागतं. लक्षात ठेवा. पैसा कोणाजवळ नाहीये, धन कोणाजवळ नाहीये, इस्टेट कोणाजवळ नाहीये. आज प्रत्येकाकडे असेल, पण दातृत्व मात्र प्रत्येकाकडे देत नाही देव. दातृत्व ज्याच्या जवळ आहे, समजा भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. दातृत्व पाहिजे आणि या दातृत्वानं फारच सुंदर असं या ठिकाणी आपलं हे भव्य असं सुंदर सप्ताह घडतोय.
मी गेल्याही वर्षी आले होते, गणेश भाऊंचाही परिचय झाला आणि त्यानंतर मला खरंच ओझर मधलं काय महत्व आहे ते कळालं. आतापर्यंत गणपती बाप्पा अष्टविनायक म्हणून आपण इथपर्यंत दर्शनाला आलो असाल, पण मला वाटतं आत्ताच आपण ज्यांचा सत्कार केला, दिल्लीवरून माणसं आली आहेत, खऱ्या अर्थानं लांबून लांबून इथपर्यंत लोक सर्वे करण्यासाठी येतात की खरंच या ओझर मध्ये असं नेमकं काय की जगातून लोक इथपर्यंत येतात. जगाने गणपती बाप्पाचं स्थान आहे, पण नुसतं स्थान न ठेवता खरंच ते जगामध्ये सगळ्यात म्हणजे अष्टविनायकांपैकी मला वाटतं एवढं सुंदर आणि स्वच्छ गणपती बाप्पाचं विघ्नहर्ता ओझर देवस्थान असेल. खरंच एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण तिथलं नियोजन पाहिलं, इथली व्यवस्था पाहिली, इथे कचऱ्याचं सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी अगदी कचराही इथे वापरला जातो चांगल्या कार्यासाठी. म्हणजे फुलंही कुठे फेकली जात नाही, एखाद्या गोष्टीचा कुठेच कचरा केला जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी नियम करून, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून ती गोष्ट त्या ठिकाणी चांगल्या कार्यासाठी लावली जाते. मला वाटतं खरंच हे विचार फार महत्त्वाचे आहेत. अशीच गणपती बाप्पाची सेवा तुमच्याकडून आणि आमच्याकडून घडत राहो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल अष्टविनायकांपैकी 5व्या स्थानाचा असणारा गणपती बाप्पा म्हणजे ओझरचा आपला विघ्नेश्वर बाप्पा. गणपती पाचवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर, ओझरचा विघ्नेश्वर. लांब रुंद आहे मूर्ती ओझरचा विघ्नेश्वर, जड जवारीत त्याच काय सांगू श्रीमंती ओझरचा विघ्नेश्वर. डोळ्यामंदी मानक हो, टिळा शोभतो कपाळा ओझरचा विघ्नेश्वर. चारही बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर ओझरचा विघ्नेश्वर. विघ्नहारी विघ्नहर्ता स्वयंभू जसा, विघ्नहारी विघ्नहर्ता स्वयंभू जसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा करता, अष्टविनायका तुझा महिमा करता. ओ भक्तांनी आला घ्यावा सर्वांनी असा, भक्तांनी आला घ्यावा सर्वांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. ओ अष्टविनायका तुझा महिमा करता, अष्टविनायका तुझा महिमा करता. गणपती बाप्पा मोरया. असं या बाप्पाचं महत्व आहे. निश्चितच आपण सर्वजण आज जागराची कीर्तनरूपी सेवा, हे बघा एवढं सुंदर नियोजन आहे, एवढं सुंदर हे भवन आहे, एवढा सुंदर इथपर्यंत आयोजन आहे. हे का घडतं बरं, हे का कशासाठी घडतं, का करावं लागतं, किंबहुना याचं महत्व काय आहे. सप्ताह असाच विनाकारण आहे का? हा, काहीतरी कारण असल्याशिवाय सप्ताह. तुम्ही इथपर्यंत आलात विनाकारण, बोला असं कारण नाही असं आलात नाही ना. आम्ही विनाकारण नाही, काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? जन्माच्या सार्थकाचं. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही. अहो कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे, लक्षात ठेवा. कारण मनोरंजनासाठी इतर सगळ्या गोष्टी माणसाला समाजात पाहायला मिळतात, पण आत्मउद्धार जर करायचा असेल तर हे नामचिंतनच आमचा आत्मउद्धार करणार. कीर्तन तांग कीर्तन तांग होयांग हरी रूप, होयांग हरी रूप, होयांग हरी रूप. कीर्तन तांग कीर्तन तांग होयांग हरी रूप,
उद्धाराचं साधन. कारण आजी माणसानं प्रपंच कितीही मोठा करू द्यात, जमीन जायदाद बंगला गाडी धन संपत्ती कितीही विकसित करू द्यात, प्रपंच कितीही मोठा करा, पण प्रपंचाचं दुसरं नाव प्रदर्शनच आहे. प्रपंचाचं दुसरं नाव प्रदर्शन आहे आणि परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. लक्षात घ्या. परमार्थामध्ये आपण स्वतःच्या आत्मस्वरूपाची जाणीव करून घेतो, मी कोण आहे. पण प्रपंच आम्हाला ते विसरायला लावतो, मी कोण आहे. कळत नाही माणसाला जीवन जगत असताना. पण निश्चितच या माध्यमातून आपल्याला या गोष्टी कळतात. सप्ताहाच्या माध्यमातून या गोष्टी कळतात. निश्चित कीर्तनाच्या माध्यमातून या गोष्टी कळतात. इथे बसलात, कोणत्या रंगाची साडी घातलीत, कोणत्या रंगाचे कपडे घातलेत याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कुठून आलात, कसे आलात, कधी आलात, कसे आलात, काही घेणं देणं नाही. कोणत्या ब्रँडचे कपडे घातलेत काही घेणं देणं नाही. गोरे दिसताय, काळे दिसताय, सुंदर दिसताय, कुरूप दिसताय, काही घेणं देणं नाही. पण अंतकरणामध्ये तुमचा भाव कसा आहे याच्याशी घेणं देणं आहे. काय आपल्या दिसण्यावरती ना आपल्या कपड्यावरती थोडी गणपती बाप्पा प्रसन्न आहे. तू मन हे मेची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्यामुळे निश्चित आपण त्या अंतःकरणातल्या श्रद्धेनं भावानं त्याला इथपर्यंत शरण जायचंय. जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोड विदातारा कर्मापासून दुस्तरा. अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला एकेरी शब्दानं हाक मारतात, तू. काय म्हणतात? तू. आता तू शब्द आपण त्याच व्यक्तीसाठी उच्चारतो जी व्यक्ती आपल्या लहान आहे. किंबहुना दुसरी गोष्ट, तू आपण त्या व्यक्तीला म्हणतो जी व्यक्ती आपल्या समन्वयीन आहे, आपल्या वयाच्या बरोबरची असेल, आपल्या लहान असेल तर आपण त्या व्यक्तीला अरे तुरे करतो. निश्चितच किंबहुना आपला त्या व्यक्तीवरती अधिकार असला पाहिजे तरच आपण त्या व्यक्तीला तू म्हणू शकतो. मग आता 3 पैकी यातला कोणत्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला तू म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय भगवंतापेक्षा लहान आहेत किंवा देव जगद्गुरु तुकोबारायांपेक्षा लहान आहे? निश्चितच संत मोठेच म्हणावे लागते भगवंतापेक्षाही. कारण अनेक प्रसंगातून त्यांनी सांगितले. तुका म्हणे आम्ही देवाहूनही बळी, देवापेक्षाही बलिवंत. अधिकार असतो भक्ताचा. आणि एका अभंगाच्या माध्यमातून सांगतात, विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगे दावोय त्याचे. हो सकळ भोगे दावोय त्याचे. हो सकळ भोगी दावोय त्याचे. हो सकळ भोगी दावोय त्याचे. विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता. 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 सकळ भोगे दावोय त्याचे. सकळ भोगे दावोय त्याचे. सकळ भोगी दावोय त्याचे. सकळ भोगी दावोय त्याचे. देवावरती अधिकार प्राप्त होतो. मोठा आहे. दुसरं आहे देवाच्या सानिध्यातला आहे. आणि अधिकार म्हटलं तर देवावरती संतांचा अधिकार सुद्धा आहे की नाही? भक्ताचा देवावरती अधिकार असतो, संतांचा देवावरती अधिकार असतो का? भक्तीचं कर्ज देवावरती असतं. लक्षात ठेवा, भक्तीचं कर्ज. कर्ज घेणारा लहान की कर्ज देणारा लहान? कर्ज मग देणारा मोठा होतो आणि घेणारा लहान होतो. मग निश्चितच इथे भक्ती करणारे तुकोबार आहेत. आणि भक्ती कोणाची करतायत? भगवान परमात्म्याची. इकडे कर्ज भक्तीचं जगद्गुरु तुकोबारायांकडे वाढलेलं आहे. आणि भगवंताकडे ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरिता जगद्गुरु तुकोबाराय जातात त्यावेळी भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर खाली मान घालून उभे राहतात.
देवाचं असं उभं राहणं चांगलं वाटत नाही, कुणालाच चांगलं वाटत नाही. कारण देवाचं रूप कसं आहे, देव दिसतो कसा, देव ताट उभा असेल तर तो किती सुंदर दिसतो, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. अरे देव किती सुंदर आहे. पण जेव्हा तो ताट उभा असेल तेव्हा सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. कसा आहे ते? उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, चोरटे चित्ताचे, चोरटे चित्ताचे. देव मागचे रुसले काका अजून सुद्धा काही लोक नुसतेच बघत बसतील, टाळी नाही, गुणगुणत नाही, डोलत नाही, हालत नाही, बोलत नाही, असेच बघत बसतात. हे बघा, आनंद प्राप्त करायचा असेल तर जाणीव झाली पाहिजे. जाणीव झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. त्यामुळे निश्चितच ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. कळालं पाहिजे. कीर्तनात बसलात एक तर स्वर तरी कळाला पाहिजे, नाही तर ताल तरी. दोन्ही कळत नाही, ते बघतच बसते नेमकं चाललंय काय. उपयोग नाही. काय उपयोग आहे? काही काही गावांमध्ये राग गायल्यानंतर माणसांना राग येतो, तिथे गायनच करायचं नाही. काय उपयोग आहे? पण खरं सांगते, आज आनंद आहे. अरे भगवान परमात्मा ताट पिठेवरती उभा आहे, तो फार सुंदर दिसतो असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. परंतु इथे संतांना पाहिल्यानंतर देवानं खाली मान घालावी, हा अधिकार आहे संतांचा. लक्षात घ्या, संतांचा देवावरती अधिकार आहे. भगवान परमात्म्याच्या जवळ आले आणि देवाला विचारलं, देवा खाली मान घालून उभा आहे, काय झालं? देवा सदेव सांगतो, तुकोबाराय तुमचं कर्ज आमच्यावरती जास्त झालं. अहो एवढी भक्ती केली आहे तुम्ही, एवढी भक्ती केली आहे की आता कर्ज भरतच चाललंय. अहो अहो थोडंफार काहीतरी आम्हाला मुदत द्या, थोडंफार काहीतरी आम्हाला सूट द्या, अहो थोडंफार काहीतरी विश्रांती घेऊ द्या. एवढी भक्ती तुम्ही करताय, इकडं भक्तीचं कर्ज वाढतंय. काहीतरी मागा, म्हणजे त्या निमित्तानं का होईना आमच्यावरचं कर्ज कमी पडेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. ए देवा बाकीचं सगळं सांग, भजन करायला सांग, चिंतन करायला सांग, नामस्मरण करेल, तुझी वारी करेल, तुझी सेवा करेल, परंतु मागणं मागायला सांगू नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या जवळ काही मागणार नाही. असं जर असतं तर जगद्गुरु तुकोबारायांचे मागणीचे अभंग, संतांचे जगद्गुरु तुकोबारायांचे मागणीचे अभंग आहेत. मग आपण म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय भगवंताजवळ तर काही मागत नाही, मग या अभंग कसे निर्माण झाले? संत कधी स्वतःसाठी मागत नाही, संत जगाचा उद्धार व्हावा, या जीवाचं सार्थक व्हावं याकरिता मागतात. तुम्ही आम्ही देहाकरिता मागतो, संत जीवाकरिता मागतात. याची सद्गती पाहतात, याचा उद्धार पाहतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा अरे काय मागावं, कुणासाठी मागावं आणि काय मागावं? देव म्हणतो, तुकोबाराय तुम्हाला मुलं बाळ आहेत, प्रपंच आहे, बायको आहे, सगळं काही पाठीमागे आहे तुमच्या. अहो त्या प्रपंचासाठी काहीतरी मागा, स्वतःसाठी नाही, निदान मुलांसाठी मागा. आपल्यासारखा एखादा असता तर कधीच मागून मोकळा झाला असता. काय मागावं, कुठे मागावं, कसं मागावं माणसाला कळत नाही. कदाचित याचं ज्ञान नाही म्हणून तर जीवाला आजही दुःख आहे. देव देणारा आहे, देव देतोच, तो दातृत्ववान आहे, पण मागणाऱ्याची मनस्थिती जरा बिघडलेली आहे.
काय मागावं याचं ज्ञान माणसाला नाही, किती मागावं याचं ज्ञान नाही. एक जण मिळत नाही दर्शन, ते पंढरपूरला गेलं, पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती ते नतमस्तक झालं आणि डोळे मिटले, देवाजवळ हात जोडले. देवा हेची दान देगा देवा तुझा. हे मागणं झालं संतांचं, ते होतं संसाराचं. ते म्हटलं देवा हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला भला मोठा रोग व्हावा, कोरोना सारखा, त्याच्यामध्ये त्याच्या जमीन जुमला बंगला गाडीचा काटा निघावा आणि उरलेली इस्टेट माझ्या नावावरती व्हावा. काय मागणं आहे माणसाचं. एवढी बुद्धी भ्रष्ट केली माणसानं. अरे दुसऱ्याचं वाईट झालं इकडं उकळ्या फुटतात आनंदाच्या लोकांना, पण असं मागणं देव कधी पूर्णत्वाला नेऊ देत नाही. भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि मागणं पाहिजे. कसं पाहिजे देवा, गळ्यामध्ये माळ दे विठ्ठल विठ्ठल गळ्यामध्ये माळ दे. प्रत्येकानं हे लक्षात ठेवा. कदाचित आपल्याला भगवंताजवळ काही मागण्याची वेळ आली तर इतर धन संपत्ती ऐश्वर्य संपदा भगवान परमात्मा आपल्याला देणारच आहे, परंतु निश्चितच हे मागणं फार गरजेचं आहे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गुण गाता यावे ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनु, तुझी कृपा कामधेनु, अशी एक गाय दे, गळ्यामध्ये माळ दे. हे गणपती बाप्पा काय मागावं रे. अरे प्रपंचासाठी मागितलं म्हणजे प्रपंच पूर्ण होणार आहे का. किती मागितलं आणि किती पुरवलं म्हणजे प्रपंच पूर्ण आहे. म्हणजे या महिन्याचा किराणा आणला तर पुढच्या महिन्यात आणण्याची गरज. महिला मंडळ तुम्हाला नाही, तुमचं टेन्शन कमी करते. परत लागेल का विचारा. लागेल हो लागेल. बरं आणखीन 2 महिन्यांचा आणून ठेवला, परत 6 महिन्यांचा आणून ठेव, परत वर्षाचा आणून ठेव, परत कुठपर्यंत. प्रपंच पूर्ण होणार नाही. प्रपंच बरं या संक्रांतीला साडी घेत, पुढच्या संक्रांतीला घ्यायची काही गरज आहे म्हणताय का. प्रपंच आहे कधीच पूर्णत्वाला होत नाही, पण परमार्थ कधीच अर्धवट राहत नाही. संत सांगतात या प्रपंचाला कितपत मागितलं म्हणजे तो पूर्ण होईल. अरे हे प्रपंच आहे. काय प्रपंचासाठी मागावं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची.
देवा, संसाराला कितीही पुरवलं तरी तो पूर्ण होणारा नाही, फलकट तो संसार. संत सांगतात अरे संसाराला काही मागावं नाही, नाही आमच्या मनातही कधी आलं नाही. काहीतरी मागाणा तुकोबर आहे, काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात देवा मागायचंच असेल तुझ्या जवळ, हे बघ मी संसारासाठी आणि मी स्वतःसाठी मागेल असं काही नाही, पण आम्हाला या कर्मातून, कारण आम्ही कितीही कर्म केलं ते पाप घडतं कधी पुण्य घडत असतं आमच्या लक्षात येत नाही. कारण संसारिक माणसं असल्या कारणानं विषय आपल्याला ग्रासलेलेच असतात, त्यात काही शंका नाही. विषयांमध्येच राहतो माणूस. ज्या संसारी आहे निश्चित इथपर्यंत विषय जडलेले आहेत, कारण या विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विसेवोडी भुलले जीवा, विसेवोडी भुलले जीवा, टाळी वाजवायच्या सर्वांना. करील कीवा, आता याची कोण करील कीवा. उपजे नारायणे भावा, उपजे नारायणे भावा. अहो निठाव नर देहा, अहो निठाव नर देहा, अहो निठाव नर देहा, अहो निठाव नर देहा. विसेवोडी भुलले जीवा, विसेवोडी भुलले जीवा, विसेवोडी भुलले जीवा, विसेवोडी भुलले जीवा. खरे अर्थानं आपण संसारात राहतो, विषय इंद्रियांचा खऱ्या अर्थानं इंद्रिये त्या विषयांमध्ये असतात. आजी आता कानाला भजन गोड लागत नाही. आता रात्रीचं 2 वाजता जरी भांडणाचा आवाज ऐकू आला, ती किती गाढ झोपेत असू द्या, रात्रीच्या 2 वाजता सुद्धा उठून पळते. ती कीर्तनाला बसत नाही पण भांडणं ऐकायला जाते का? आता कानाला भजन गोड लागत नाही. आता या मुखाला भगवंताची स्तुती चांगली वाटत नाही, ती कीर्तनात बसले तरी गप्प बसत नाही. हिचं असं तिचं तसं, तिनं असं, तुम्हाला नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल. आनंद वाचाळ बरळती बरळ, त्या काही ब्रह्मज्ञान नाही सांगत एकामेकीच्या कानात. बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. हा अरे कसा देव पावेल? आता या कानाला भगवंताचं चिंतन गोड लागत नाही, मुखाला देवाचं भजन गोड लागत नाही, अरे डोळ्याला आता त्याचं स्वरूप सुंदर वाटत नाही, आम्हाला बाहेरचं जग, बाहेरची दुनिया, बाहेरची साधनं चांगली वाटतात. संत सांगतात अरे निश्चितच हे विषय याने ग्रासलेले आहेत, आणि म्हणून निश्चित आपण जे कर्म करतो ते कधी पाप कधी पुण्य घडतं. आपल्या हातामध्ये नाही. घडवणारा, करणारा, तारणारा, इथपर्यंत बुडवणारा सुद्धा तोच आहे. लक्षात घ्या. एक जण म्हटला ताई असं कसं? आम्ही चालतोय आम्ही स्वतःच्या पायानं, आम्ही हलतोय आमच्यानं, आम्ही जगतोय आमच्याच शरीरानं, आम्ही खातोय आमच्या हातानं, मग देव कसा करतोय? अरे बाबा हे नुसतं दिसायला आपलं म्हणतंय, पण आहे तर रिमोट त्याच्याच हातामध्ये. चाले हे शरीर कोणाची आते, कोण बोलवीते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून. कोण करतं, कोण तारतं? एक जण म्हटलं आता तरुण वर्ग कदाचित अजूनही या गोष्टीला मानत. आता आपल्या शिक्षण पद्धती किंबहुना ज्ञानात इतकी वाढ झाली आहे, माणूस विज्ञानाच्या जगात जगतोय, आधुनिकतेमध्ये वाढ झाली आहे, साधनांमध्ये वाढ झाली आहे. आजकाल सगळं विज्ञानाचं जग आहे, आणि विज्ञानाच्या जगात अजूनही काही प्रसंगी भगवंताचं अस्तित्व नाकारलं जातं. कुठे देव?
एक जण म्हणला ताई कुठं आहे देव? देव असता तर दिसला नसता का? कारण आम्ही दिसणाऱ्याच गोष्टीला, बरोबर की नाही, जे दिसतंय त्यालाच मान्य करतो, जे दिसत नाही त्याला आम्ही मान्य करत नाही. कुठे आहे देव? काय करतो देव? काय केलं देवानं? अरे म्हटलं असं बोलू नको. तू कितीही शिक्षण घे, तू कितीही ज्ञानी हो, तू कितीही चांगला हो, पण भगवंताचं अस्तित्व नाही नाकारू शकत. पण ताई आहे कुठे? करतो काय? काय केलं देवानं? अरे काय नाही केलं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, गाडी वाजवायची, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुझी आस तेने वेदासी बोलणे, 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 सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धणी, ब्रह्मांडाचा धणी. काय नाही केलं? म्हटलं ताई असली उदाहरणं देऊन मला पटणार नाही. काय केलं ते सांगा. अरे काय नाही केलं? काय केलं? अरे काय नाही केलं? हा, वैताग आला. म्हणलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काय कमी केलं का? अवतार चालक मालक व्यर्थची भाषण खाली काल, प्रभू विण कोण कुणाजवरी, प्रभू विण कोण कुणाजवरी, कुणाजवरी, कुणाजवरी. खरी अर्थानं भगवंताशिवाय तारणार कोण नाही. भावकी तारेल यात गॅरंटी नाही. भावकीतले 4 लोक तेव्हा सरळ चालतेत जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावरती असतोय. हा, ते कवा नीट चालतेत का? लोक तारतील यात गॅरंटी नाही. संत सांगतात अरे जग आहे, या जगाच्या भरोशानं तू तरू शकत नाही. हा, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. आजकाल लोकांनी सोयरे धायरे सुद्धा मोठे मोठे करून ठेवलेत आजी. का? आडी अडचणीला कामी येतील. गरीबाशी नातं सुद्धा कोणी जोडतं का? अरे गरीबाशी नातं कोणी जोडत नाही. गरीबाशी मैत्री कोणी करत नाही. अरे त्याच्याशी मैत्री करून उपयोग काय? तो थोडीच मला मदत करणार आहे. फायद्याचंच पाहतेत. अरे तो थोडीच माझ्या संकटामध्ये येणार आहे. तो थोडी मला काही मदत करणार आहे. त्याच्याशी बोलून आणि त्याच्याशी मैत्री करून उपयोग काय? लोक स्वार्थाचं जग आहे. आपली मुलगी जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल, मुलगी देत असताना सुद्धा महिला मंडळ हाच विचार केला जातो ना. किती धन आहे, किती संपत्ती आहे, किती इस्टेट आहे, किती जायदाद आहे, किती बंगले आहेत, किती गाड्या आहेत, अरे किती पैसा आहे, हेच पाहिलं जातं ना. आपली मुलगी देताना अरे धन संपत्ती बंगले जमीन जायदाद पाहून तुम्ही पोरगी द्याल. उद्या ती सुखातच राहील याची गॅरंटी नाही. पण एखादा कर्तृत्ववान मुलगा असू द्या, आपल्या काळ्या आईची सेवा करणारा, आपल्या देशाची सेवा करणारा, आई वडिलांची सेवा करणारा, निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा, मग तो झोपडीत राहू द्या पण पोरगी सुखाने भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे कर्तृत्वाची. कर्तृत्व असेल तर कर्म किती मोठं करता येतं, पण कर्तृत्व पाहिजे. कर्तृत्वच नसेल तर काय त्या संपत्तीचा उपयोग? असलेली सुद्धा नासून जाते. विठ्ठल विठ्ठल. आई
आई बापानं कमवून ठेवायची, पण मुलामध्ये कर्तृत्व नाही, कुकर्म करणारा पोरगा, व्यसनी पोरगा, काय कमावून ठेवलं? अरे कितीही संपत्ती कमावली तरी ती धुळीस घालवण्याची ताकद त्या मुलामध्ये. मग कर्तृत्ववान असेल कर्म कधीही सिद्ध करता येतं, म्हणून कर्तृत्व समजा. संत निश्चितच जाणतात, अरे जग मला तारेल यात गॅरंटी नाही. एकाच्या घरात जातंय, दुसऱ्याचा चिवडा खातंय, तिसऱ्याच्या गाडीत बसतंय, चौथ्याला निवडून देतंय. कोण कोण? लोक, समाज, माणसं. निश्चितच हे मला तारतील यात गॅरंटी नाही. देवा देवा तू माझा आहेस. आणि निश्चितच ही प्रार्थनापूर्वक मागणी जगद्गुरु तुकोबाराय भगवंताजवळ करतात. हे देवा, या जन्म मरणाचं दुःख, या संसाराचं दुस्तर असणारं कर्म, हे दुःख आम्हाला नकोसं झालं. तू कोण आहेस? तू धर्माला तारणारा, निश्चित तू धर्माची मूर्ती आहेस. तू आम्हाला तारू शकतोस. पाप पुण्य तुझ्या हातात आहे. अभंगाच्या प्रथम. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मद तोडविदा तारा, मद तोडविदा तारा, मद तोडविदा तारा, मद तोडविदा तारा. सोडविदा तारा, मद सोडविदा तारा, मद सोडविदा तारा, मद सोडविदा तारा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. स्क्रीन मध्ये सुद्धा आम्हीच दिसतोय ना. मी म्हणलं तिकडे काही वेगळं चाललं की काय सगळे तिकडच बघायला लागले. नाही नाही, फार नियोजन सुंदर आहे. धर्माची तू मूर्ती. जगद्गुरु तुकोबाराय भंगाच्या प्रथम चरणात सांगतात, देवा आम्ही तुझ्या जवळ आलो कारण तू धर्माला तारणारा आहेस. धर्म तुझ्या हातामध्ये आहे. तू धर्म निश्चितच. हे बघा, धर्म म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, समाजातील प्रत्येक माणसाला एकत्रितपणे जोडून ठेवण्याचं काम जो करतो तो धर्म. निश्चितच आपल्याला एकमेकांपासून दूर करतो तो अधर्म, एकमेकांशी जोडतो तो धर्म. आपला धर्म काय आहे? धर्म एकच आहे. कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावी. जगी जे हीनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम देणं हा धर्म आहे. एखाद्या दुःखात आहे, एखादा संकटात आहे, त्याला त्याचं संकट समजून, दुःख समजून त्याच्या मदतीला जाणं हा धर्म आहे. धर्म माणसाला जगायला शिकवतो. अरे धर्म माणसाला नीतीनं वागायला शिकवतो. आणि निश्चितच माणसाने हा धर्म जोपासला पाहिजे. ते कर्तव्य आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. देवा तू धर्माची मूर्ती आहेस. धर्म तुझ्या हातामध्ये, धर्माचा उद्धार तुझ्यामध्ये. अरे धर्म टिकवण्यासाठी, धर्म वाढवण्यासाठी तुझा अवतार आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः.
अरे धर्मावरती कधी जरी संकट आलं तू धर्म टिकवण्याकरिता निश्चित अवतार घेत असतोस. मग तू प्रभू श्रीराम स्वरूप असशील, भगवान श्रीकृष्ण स्वरूप असशील, अरे पंढरपूरच्या पांडुरंग स्वरूप असशील, किंबहुना विघ्नेश्वर गणपती बाप्पा स्वरूप असशील. तू धर्माची मूर्ती आहेस. निश्चित पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आहे. अरे चांगल्याचं चांगलं, वाईटचं वाईट, काय जे करायचंय ते तू तुझं गणित करून टाकतोस. बरोबर. हा, वाल्ह्या कोळाचा वाल्मिकी करणं हेही तुला जमतं आणि बळीला पाताळामध्ये घालणं तेही तुला जमतं. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आहे. हे सगळं म्हणण्याकरिता देवाचं अस्तित्व जाणलं पाहिजे. लक्ष द्या, हे सगळं म्हणण्याकरिता जाणण्याकरिता देव कळाला पाहिजे. माणसाला अजून देव कळालाच नाही. कारण कळाला असता देव तर समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप घडलं नसतं. परमार्थ फार सोपा आहे, साधनं फार सोपी आहे, पण कदाचित माणसाला ती कळत नाही. प्रबोधन कुठे नाही. आज मोबाईलला, टीव्हीला, जिकडे तिकडे पावला पावलावरती प्रबोधन आहे. पण काळाची गरज आहे ती परिवर्तनाची. परिवर्तन असेल तर प्रबोधनाला महत्व आहे. परिवर्तनच नाही तर प्रबोधनाचं महत्व काय? परिवर्तन पाहिजे. आणि कधी पाहिजे? आत्ताच पाहिजे. जब बदलने का था तब तो तू बदला नहीं, अब जो बदला क्या हुआ, अब जो बदला क्या हुआ, सब कुछ बदल जाने के बाद होश आता है मनुष्य को, उम्र ढल जाने के बाद होश आता है मनुष्य को, उम्र ढल जाने के बाद वक्त की कीमत समझता, वक्त तेव्हा बदलला नाही. आता उपयोग काय? अरे परमार्थ एवढा सुंदर आहे, कळाला नाही. आता शरीराला सलाईनची बाटली लागली, ते म्हणतोय मला ओझरला जायचंय, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंय. अरे चांगलं ठणठणीत पळत होतं तोपर्यंत कधी पावलं इकडे वळवली नाही. आणि आता एकदा का बेडवरती आडवं पडलं की ते म्हणते मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय. हा, आयुष्य निघून जातं शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्वे पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आज उद्या करत बसण्यापेक्षा आहे याच काळामध्ये भगवंताची सेवा करा, देवाचं अस्तित्व जाणा. फार सोपं आहे. परमार्थ संतांनी सांगितलं रे. साधने नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पदसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. साधन आहेत, सोपी भक्ती आहे, सगळ्यात सोपं साधन आहे. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, या विना सकळ शिनवाया, या विना सकळ शिनवाया, साधनात सोपे नाम हे केवळ. साधनातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे देवाचं चिंतन आहे. लक्षात ठेवा. आपण कुठल्याही स्वरूपाच्या देवाला शरण जा, कुठल्याही रूपाच्या देवाला शरण जा. मग तो गणपती बाप्पा असो, भगवान शंकर असो, भगवान विष्णू असो, भगवान पांडुरंग परमात्मा असो, फक्त जात असताना तो देव आपला उद्धार करेल हा भाव ठेवा.
अविश्वासानं अंधश्रद्धेनं कधी त्याला पाया पडू नका. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे तो त्याचा उद्धारच करतो. विठ्ठल विठ्ठल कदाचित देवाचं अस्तित्व कळालं नाही. अरे म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लहान मुलीचं अर्भक फेकून देण्यात येतं. घटना रोज सुरू आहेत. वाईट कृत्य वाईट कर्म रोज सुरू आहे. परमार्थात निश्चित वाढ आहे. परिवर्तनाची गरज आहे. देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असतं तर गोमातेची कत्तलखान्यामध्ये कत्तल केली गेली नसती. अरे देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असतं तर आई बापासाठी वेगळी वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसते. कुठे शोधला देव, कुठे पाहिला देव. ज्या गणपती बाप्पाची सेवा करतोय त्या गणपती बाप्पानं सुद्धा आई वडिलांना ब्रह्मांड मानलं. मग आपण जर त्याला शरण जात असेल तर आपणही आपल्या आई वडिलांना ब्रह्मांडानं पूजणं गरजेचं आहे. जण म्हणला ताई काय त्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करायची. अनेक वेळा आई वडिलांचं महत्व सांगतात. काय करतात ती म्हातारी माणसं. घरात एका जागेवरच तर बसलेली असतात. पायाने चालता येत नाही, हाताने खाता येत नाही, मुखाने बोलता येत नाही. एक एक शब्द 4-4 वेळा बोलला तरी ऐकू जात नाही. काय त्यांची सेवा करायची. म्हटलं ए दादा, अरे आई बाप म्हातारे झालेत म्हणून त्यांचा तिरस्कार करतोस का रे. अहो ताई ते पैसे तरी कुठे कमावून आणतात. अरे बाप, म्हटलं पैसा कमवत नाही म्हणून त्यांचा तिरस्कार करतो की काय. हे बघा, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देतं. म्हातारे झालेले आई बाप जरी तुमच्यासाठी पैसा कमवून आणू शकत नसले तरी मरेपर्यंत सुखाचा आशीर्वाद मात्र नक्की देतील. एवढं ध्यानात ठेवा. का कळत नाही कुणास ठाऊक. आज मॉडर्न जगामध्ये जगत असताना शेतकरी आई बापाची सुद्धा पोरांना लाज वाटते. हायफाय स्टँडर्ड कॉलेज मध्ये एज्युकेशन घेत असतो आणि माझा बाप शेतकरी आहे हे सांगण्याची लाज वाटते पोरांना. माझी आई शेतकरी आहे सांगण्याची लाज वाटते मुला मुलींना. माझी विनंती आहे तरुण तरुणींना, किंबहुना सर्वांनाच, अरे आपला बाप शेतकरी आहे हा अपमान नाही, हा अभिमान आहे. सांगा या जगाला माझा बाप जगाचा पोशिंदा आहे. खरी अर्थानं बाप रोज पोराला शाळेमध्ये सोडायला जायचा, रोज शाळेत सोडायला जायचा. बापाची एकच अपेक्षा होती, मी शिकलो नाही, माझ्या परिस्थितीमुळं मला शिकता आलं नाही आणि त्यामुळे कदाचित आज माझी परिस्थिती फार वाईट आहे. पण माझ्या मुलांवरती ही वेळ येऊ नये. प्रत्येक बापाची, प्रत्येक आईची हीच अपेक्षा आहे. अरे कितीही काहीही झालं तरी माझा दादा शिकला पाहिजे, माझी ताई शिकली पाहिजे. 1 रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही. पोरानं फक्त आकडा सांगायचा, बाबा 15,000 रुपये लागतायत, पुढच्या महिन्यामध्ये 20,000 रुपये लागतायत. बापानं हाडाची काढी रक्ताचं पाणी करायचं, रात्रीचा दिवस करायचा, नाईट शिफ्ट असेल, डे असेल, पडेल ती काम आणि पडेल तितके कष्ट बापाने करायचे फक्त पोरासाठी. लहान होता पोरगा, बाप शाळेमध्ये सोडायला जायचा. पण शेतकरी असल्यामुळे अंगावरची कपडे मळकटलेली, धोत्राला ठिगळ जोडलेली, उपस्थितांमध्ये सगळ्याच लोकांनी तो काळ पाहिलेला आहे असं मला वाटतं. की जिथे अंगाला व्यवस्थित कापड मिळत नव्हतं, अरे आता आलंय सगळं. आजी, आजची परिस्थिती अशी आहे, कपाट उघडलं तर साड्यांचा ढीग अंगावरती पडेल. पण
ज्या काळामध्ये तुम्ही आयुष्य जगलात, संसार घडवला, 2-2 लुगड्याचं एक लुगडं करायचं ते 2-2 वर्ष वापरावं लागायचं. खरंय का खोटंय? विचारा त्या माणसांना. डोळे भरून येतात जर ते दिवस त्यांनी सांगितले किंवा आठवले तर. अरे स्लॅबचं घर नव्हतं, पाऊस आला तर घराचं छप्पर गळायचं, नाख्या घराचं तळ व्हायचं. ओंझळीनं घरातलं पाणी बाहेर काढावं लागायचं. पण त्या आई बापानं कधी पाण्याचा ओलावा नाही लागू दिला, पाण्याचा सुद्धा नाही, दुःखाचा सुद्धा नाही, कधीच. बाप पोराला शाळेत सोडायला जायचा, अंगावरची कपडे मळकटलेली, थिगळं जोडलेली. त्या मुलाचे मित्र त्याचा अपमान करायची. अरे बघ तुझे वडील कसे आहेत, अरे बघ त्यांच्या अंगावरची कपडे कशी, अरे किती खराब आहेत ती कपडे, अरे बघ त्यांची चप्पल फाटलेली आहे, अरे बघ त्यांचं धोतराला ठिगळे आहेत. माझे वडील बघ, माझे पप्पा बघ किती छान राहतात, अरे माझे पप्पा बघ किती सुंदर दिसतात, तुझे बाबा बघ कसे दिसतात. पोराला वाईट वाटायचं, लहान होता. एक दिवस शाळेमधून घरी आला, रागा रागामध्ये पाठीवरचं दप्तर पोरानं आपटलं. बापाच्या पुढे गेला आणि वडिलांना म्हणू लागला, ओ बाबा, उद्यापासून तुम्ही मला शाळेमध्ये सोडायला यायचं नाही. हे दादा, काय झालं? एवढा का रागवला? दादा वगैरे म्हणू नका, मी सांगतोय तेवढं ऐका. मला उद्यापासून शाळेत सोडू नका, मी माझा जात जाईन. अरे पण झालं काय? तुमच्यामुळे माझा अपमान होतो, माझे मित्र मला चिडवतात, तुम्ही चांगले दिसत नाही, तुमचे कपडे नीट नसतात, तुमच्या पायातली चप्पल तुटलेली आहे. माझ्या मित्रांचे वडील किती छान दिसतात, ते किती सुंदर राहतात, त्यांच्याकडे मोठी गाडी आहे, चांगली कपडे आहेत, चांगले बूट आहेत. मला तुम्ही आवडत नाही, उद्यापासून तुम्ही मला शाळेमध्ये सोडायला यायचं. बाप करे जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंटी बाळगून. पोटाला चिमट काढून बापानं दिवस जगले हो. चतकोर भाकर आली तर कधी बापानं विचार केला नाही, त्या चतकोर भाकरीतही वाटा केलं आणि पोराच्या मुखात घातलं. आज पोरगा म्हणतो शाळेमध्ये यायचं नाही. नाही गेला बाप. कॉलेजचं शिक्षण आलं, फी वाढली, कष्ट वाढले, बापानं कष्ट करायचे, पोराला फी भरवायची. पोरगा शिकला, सवरला, मोठा झाला, स्वतःच्या पायावरती उभा राहिला आणि आधुनिकतेच्या जगामध्ये, या दुनियादारीमध्ये गुरफटला आणि स्वतःच्या आई बापाच्या कष्टांना विसरून गेला. काय कष्ट केलेत माझ्या बापानं हे विसरला. अरे जगाला विसरलं तरी चालेल, पण आई वडिलांच्या कष्टाला विसरू नका, लक्षात ठेवा. विसरून गेला. एक दिवस पोराचं आणि बापाचं भांडण झालं आणि पोरगा निघून गेला. म्हातारपणाची काठी म्हणजे लेकरं असतात हो आई बापाचे. त्यांना धन संपत्तीची अपेक्षा नसते. अरे तुपातली भाकर द्यावी अशी अपेक्षा नसते. अपेक्षा असते फक्त माझ्या दादानं चटणी भाकरी जे काही असेल ते आमच्या सोबत खावं, एकत्रितपणानं राहावं, शेवटच्या क्षणाला मी त्याच्याकडे पाहावं, बास, डोळे मिटावेत, हीच अपेक्षा असते. निघून गेला पोरगा, परत घरी आला नाही. शेवटी बाप पोराला भेटायला त्याच्या ऑफिस मध्ये गेला. सुटा बुटात पोरगा बसलेला आणि बापाला पाहिलं. बापाला पाहिला बरोबर पोरानं खुर्ची फिरवली. अरे हे म्हातारा आणि इथं कशाला आलं? शाळेमध्ये तर माझा अपमान करायचंच, पण आता इथेही माझा अपमान होईल. बापानं पोराला पाहिलं, हृदयाचा हुंदका फुटला. माणसं म्हणतात आईचं मातृत्व बापात नसतं, आईचं अंतःकरण हे बापाचं नसतं. बाप हा पुरुष आहे, त्या पुरुषांमध्ये मातृत्व नसतं. अरे कोण म्हणतं पुरुषांमध्ये मातृत्व नसतं? बघा जरा, ज्यावेळी त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांना सोडून जातो, अख्खा लग्नाचा मंडप भरलेला असतो, पण एका कोपऱ्यामध्ये तो जगाचा बाप रडत असतो, जगाच्या पेक्षाही जास्त रडत असतो. हृदयाचा हुंदका फुटला, डोळे भरून आले. बापानं पोराकडं पाहिलं, ए दादा, आवाज दिला.
कोणाचा विचार न करता बाप धावत गेला आणि पोराच्या गळ्यात पडला, ढळढसा रडू लागला. ए दादा, अरे किती दिवस झाले घरी आला नाही. लहानपणी जर बोट सुटलं कुठे तर शोधत यायचं रे मला. आज एवढी महिने झाले माझी आठवण नाही आली का रे? ए दादा, ए दादा, कसा आहेस तू? पोरानं बापाला पाहिलं, गळ्यात पडलेला बाप पाहिला. सगळे ऑफिस मधले मित्र कर्मचारी एकत्रित आले. कोण आहे हा म्हातारा? ऑफिस मध्ये काय करतोय आणि तुझ्या गळ्यामध्ये का पडलाय? सांग ना, कोण आहे हा म्हातारा? गळ्यात पडलेल्या बापाला पाहू बापाला वाटलं पोरगा माझं त्या ठिकाणी नाव सांगेल की हे माझे वडील आहेत. डोळ्यातलं पाणी पुसलं बापानं. पोरगा उभा राहिला. अरे सांग ना, कोण आहे हा म्हातारा? पोरानं 5 मिनिटं विचार केला आणि उत्तर दिलं, अरे कोणी नाही, असेल इथला कुठला तरी भिकारी आला असेल पैसे मागायला. कोण? बाप, ज्यानं आयुष्यभर आपल्याला सुख दिलं. तो बाप आज भिकारी वाटतो का? खरी अर्थानं त्याचं दिसणं, त्याचं राहणीमान जरी साधं असलं तरी जगापेक्षा जास्त कष्ट करण्याची ताकद फक्त आई बापाची. जग नाही विचार करत आपण पोटभर खाल्लंय की नाही खाल्लं, परंतु रात्री अपरात्री जरी आपण घरी गेलो तरी ज्यांना आपल्या पोटाची काळजी राहते ते आई बाप आहेत. आज मुलांना मुलींना विनंती आहे, 4 रुपये कमी कमवलेत हरकत नाही. अरे बंगला गाडी नाही कमवता आली हरकत नाही, पण जे आईबाप स्वरूप दैवत आपल्या जवळ आहे त्यांची मान खाली जाईल असं कर्म कधी समाजात करू नका. असं कर्म कधी करू नका. त्यांना जपा, त्यांची सेवा करा. निश्चित फार मोठं महत्व आहे. असं म्हणतात ज्यांचे गुरु आई वडील आहेत काही टेन्शन नसतं हो. हमारे हे गुरु माँ बाप हमें किस बात की चिंता, हमें किस बात की चिंता, मेरे माँ बाप को रहती है मेरी हर बात की चिंता. हमारे हे गुरु माँ बाप हमें किस बात की चिंता, हमें किस बात की चिंता. खरी अर्थानं निश्चितच आपण इथपर्यंत उपस्थित आहोत देवाचं अस्तित्व कळालं पाहिजे. ज्या महाराष्ट्राच्या मातीत जगतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र पावन भूमी आहे आणि निश्चित या भूमीमध्ये जन्माला येणं हे आपलं फार मोठं भाग्य आहे. पण राजांचे हे बघा, पालक वर्गांना माझी विनंती आहे, आपल्या लेकरांसाठी नाही बंगला बांधता आली, अरे नाही इस्टेट कमवता आली चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा. जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कोण होता राजा? अरे कोण होता आणि कसा होता? विजय सारखी तलवार चालवून गेला, विजय सारखी तलवार चालवून गेला. अरे निदड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. अरे वाघ नख्यानं अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. खरी अर्थानं आपण त्यांच्याच भूमीतली माणसं आहोत. ही शिव जन्मभूमी आहे. जुन्नर तालुका आहे. शिवनेरी किल्ल्यावरती अरे तो सूर्य तेज उगवला 19 फेब्रुवारी 1630 रोजी. त्या खऱ्या अर्थानं मोगलांवरती, इतर अन्याय करणाऱ्या लोकांवरती, अन्याय करणाऱ्या समाजावरती जो स्वराज्याची निर्मिती करून तुम्हा आमचं रक्षण करण्यासाठी उभा राहिला तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, बोला दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवनेरी
शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवरायांचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवरायांचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजांचे विचार प्रत्येकाच्या अंतःकरणात असले पाहिजेत फक्त 19 फेब्रुवारी पुरतं नाही तर अखंड असं आपल्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राहिले पाहिजेत निश्चितच एवढं लक्षात घ्या आपण त्या भूमीत जन्माला आलो अरे त्या आईनं घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना ती माय कशी असते स्वराज्याची वाघीण होती जिच्या पोटी हा वाघ जन्माला आला जाधवा घरची लेक भोसल्यांची सून म्हणून आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या परीस उजळून गेली स्त्री शक्तीची ज्योत स्वातंत्र्याची ठिणगी होऊन गेली मनामनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटून गेली पदरीचा शिवबा संभा या स्वराज्यासाठी घडवून गेली अरे रयतेचा राजा रयतेचा सर्जा या स्वराज्यासाठी घडवून गेली वाघिणीचं होतं काळीज तिचं वाघिणीचं होतं काळीज तिचं आणि वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास उरी जगदंब तिच्या ओठी आभाळा एवढा पुत्र तिचा आभाळा एवढा पुत्र तिचा जिथं मोगलाई पडली छोटी तिनं हिरा चुरा घालणाऱ्या हातामध्ये हिरवा चुरा घालणाऱ्या हातामध्ये तलवार घेतली आणि देखणा इतिहास घडवून दाखवला अशा माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अभिमान पाहिजे आपण त्या मातीत जन्माला आलो निश्चितच फार पवित्र पावन भूमी आहे संत सांगतात या भूमीचं रक्षणही तू करणारा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हे देवा दुसरं काहीच मागत नाही ह्या भव सिंधू सागरात असलेल्या संसार रूपात असलेल्या त्या दुस्तर क्रमापासून माझी सोडवणूक कर भंगाच्या दुसऱ्या चरणी दातृत्ववान आहेस तू कृपाळू आहेस आणि निश्चित तू आमची आई आहेस मज सोडवी दातारा कशापासून कर्मापासून दुस्तर कर्मापासून आमची सोडवणूक कर अशा प्रकारची प्रार्थनापूर्वक मागणी जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याजवळ करतात देवा असं जर मी तुला मागितलं तर तू निश्चितच आहे बघा आईला लेकराचं कधी ओझं वाटत नाही तसे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा माझा तू स्वीकार केल्यानंतर तुला माझं ओझं वाटेल यात तुला माझं ओझं वाटेल का तर अजिबात नाही करीसी अंगीकार तरी काय माझा भार नाही वाटणार तू आमची आई आहेस तूच आमचा उद्धार करशील निश्चित आपण सर्वांनीच भगवंताचं चिंतन फार अंतःकरणानं केलं पाहिजे
निश्चित हाताने टाळी आणि मुखानं देवाचं भजन केलं पाहिजे, कारण त्या नामचिंतनाची ताकद तेवढी मोठी आहे. किती मोठी आहे? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. कोणी पाषाणाला पाना, कोणी पाषाणाला पाना, नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भगवंताचं नाम फार मोठं आहे, त्यामुळे निश्चित आपल्या सर्वांना हातानं टाळीन मुखानं देवाचं भजन करायचंय. विठ्ठोबा रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गोमाता की जय. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे आती मज सोडवी दातारा क्रमापासून दुस्तरा. या ठिकाणी आपण सर्वजण भगवंताचं चिंतन करण्याकरिता उपस्थित आहोत. ज्या गणपती बाप्पाच्या सेवेकरिता आपण उपस्थित आहोत, त्या गणपती बाप्पाचं सुद्धा भजन झालं पाहिजे. दोन्ही हाताने टाळी वाजवायचे, सर्वांनी हात वर करा. एकदा मन मोकळ्यापणानं देवाचं नामस्मरण घ्या आणि सर्वांनी म्हणायचंय, ज्याने त्याने आपापल्या अंतर्मनात नाही बोलायचं, तोंडाने जे जसं गाता येईल तसं गायचंय, पण गायचंय प्रत्येकानं. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नादा. टाळी वाजवायची सर्वांनी. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नादा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे 1 वर्ष. जाग्यावर बोलताय तुम्ही. ज्यांना मन मोकळ्यापणानं गावं नाचावंसं वाटेल त्यांनी आनंद घ्या, कारण हा दिवस परत नाही. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षानं एकदा हर्ष. झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षानं एकदा हर्ष. गोड अन्नाचा होतो 1 वर्ष, झाला संसाराचा परवर्ष. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया
तुम्ही उद्या जर हे करायचं म्हणाल तर ते जमणार नाही. निश्चितच या नामचिंतनाची ताकद काय, इथं नाचायला लावतय ती ताकद आहे. ती ताकद आहे. खऱ्या अर्थानं फार आनंद आहे. या ठिकाणी फार अंतकरणानं आपण सर्वजण इथे सेवा करत आहोत भगवंताची, आणि सर्वांनीच इतक्या अंतकरणानं सेवा केली आहे. मनापासून धन्यवाद. सर्व विघ्नहर्ता श्री विघ्नहर्ता गणपती बाप्पा देवस्थान ट्रस्ट आणि ट्रस्टचे अध्यक्ष आमचे हरिभक्तीपरायण, आता हरिभक्तीपरायणच म्हणते बरं का, गणेश भाऊ कवडे भाऊ, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी खरी अर्थानं फार प्रगती आणि फार विकास या ठिकाणी आपल्या ओझरचा खूप चांगल्या परीने झाला आहे. या ठिकाणी अशीच सेवा आपल्याकडून घडत राहो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. माझी कीर्तनरूपी सेवा आयोजित केली. उपस्थित ज्यांचं कॉन्टॅक्ट या ठिकाणी सातत्यानं झालं, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी असंच प्रेम आणि असा स्नेह या ठिकाणी राहावा. सुंदर अशी गायनाची साथ महाराजांची प्राप्त झाली. एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी गायनाची साथ चारही महाराजांनी दिली. टाळांची एवढी सुंदर अशी साथ सर्व टाळकरी आपल्या लहान वारकरी मुलांनी दिलीत. एकदा जोरदार टाळी वाजवा या लेकरांसाठी. त्याचबरोबर विनेकरी महाराज असतील, तसेच चोपदार बाबा असतील, इकडे विनेकरी महाराज असतील, मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी माझे पती आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांची मृदंगाची साथ प्राप्त झाली, आंतरराष्ट्रीय मृदंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर महाराज, मनापासून धन्यवाद. गोड अशी मृदंगाची साथ. काही डोकवाई लागल्या महाराज म्हणल्या, पती म्हणल्यावर का खरं सांगू, आज फार मोठं भाग्य आहे माझं, कारण लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती या दोन जागा मला परफेक्ट मिळाल्या, म्हणून मी तुमच्या पुढे उभी आहे. आज खरंच वडिलांसारखं प्रेम अगदी दिग्गज कीर्तनकार कलाकारांसमवेत त्यांनी साथ केली. अजय अतुल आदर्श शिंदेंसारख्यांसमवेत जी टॉकी, जी टीव्ही, अनेक विविध चॅनेलवरती त्यांनी आपल्या मृदंग असेल, ढोलक असेल, ढोलकी असेल, या मृदंग या वाद्यातून खरी अर्थानं साथ केली आहे. बाळू मामाच्या नावानं चांगलं या मालिकेतही त्यांनी रोल केला. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. माझ्या जीवनाचा जोडीदार म्हणून येणं हे परमभाग्य. महाराज मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ऑपरेटिंगही सुंदर केली दादा, मनापासून धन्यवाद. तुम्ही सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिली. तसेच या ठिकाणी आपल्या या सर्व कीर्तनाचं चित्रीकरण जे करता आहेत, मी म्हणेल आता महाराष्ट्रात नाही, आता भारत देशामध्ये ज्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे असं ब्रँडेड असणारं ब्रँड मराठी यूट्यूब चॅनेल आमचे प्रशांत दादा आणि आमचे योगेश दादा आवटे, आपल्याच ओझर गावचे ही दोन्ही रत्न आहेत. पण खऱ्या अर्थानं आपल्या गावची ख्याती यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अख्ख्या विश्वामध्ये, जगामध्ये ते पसरवतात. दादा मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. ब्रँड मराठी यूट्यूब चॅनेल, या चॅनेलवरती तुम्हाला आपलं कीर्तन पुन्हा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. निश्चित त्या ठिकाणी सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या विघ्नहर्ता देवस्थान ट्रस्ट, या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा इथे चॅनेल किंबहुना लाईव्ह या ठिकाणी कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे. दादा खरंच तुमचंही खूप मनापासून धन्यवाद. फेसबुक लाईव्ह, आणि निश्चित त्यालाही चांगला प्रतिसाद सर्वांनी द्या, हीच सर्वांची प्रार्थना या ठिकाणी करते. त्याचबरोबर या ठिकाणी मी उभी आहे, पण मी एक गोष्ट नक्कीच सांगेल, धर्म टिकवण्यासाठी आपण जगलं पाहिजे. घरामध्ये आई आणि गोठ्यामध्ये गाई माणसाला वाचवता आली पाहिजे. मी स्वतः गोसेवक आहे. भाऊ तुमच्या माहितीकरिता सांगेल, मी कदाचित गेल्या वर्षी बोलली असेल, परंतु मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये राजापूर या ठिकाणी रुक्मिणी खिल्लार गोशाळा या नावानं आमची गोशाळा आहे, आणि त्या गोशाळेच्या माध्यमातून आम्ही गोमातेची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं त्या गोमातेचं, खिलार गाईचं महत्व एवढं मोठं आहे, आज समाजाला ते कळालं पाहिजे, आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक तरी खिलार गाई असलीच पाहिजे, आणि त्या गोमातेची सेवा प्रत्येकाकडून झाली पाहिजे. त्या गाईचं महत्व जाणा, ती जेव्हा आपल्या सानिध्यात येईल तेव्हाच तिचं महत्व कळेल. इथपर्यंत उभं राहण्याची ताकद सुद्धा त्या गोमातेमधून मिळते, एवढं लक्षात ठेवा. अधिकच न बोलता
निश्चित गोमातेचा आशीर्वाद फार मोठा आहे. आज मी तुमच्या पुढे उभी आहे. यूट्यूब चॅनेलला जरी तुम्ही पाहिलं, यूट्यूबला रुक्मिणी खिल्लार गोशाळा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मला वाटतं आज धर्म टिकवणं हे फक्त माझ्या एकटीचं काम नाही. अरे धर्म टिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग धर्म कसा टिकवता येईल? तुम्ही दातृत्व दानाच्या माध्यमातून धर्म टिकवू शकता. जे वैयक्तिकरित्या आपण गोमातेची सेवा करू शकत नाही, किंबहुना आपण गोमातेला आपण काही वेळेस आता सिटीकरण झालेलं आहे. निश्चित आपल्याला गोमातेला पाळता येत नाही, तिची सेवा करता येत नाही. पण निश्चित आपण धर्म टिकवण्यासाठी कुठल्याही माध्यमातून गोमातेची सेवा करा. आपण गोमातेची सेवा कराचं निश्चित हीच विनंती करते. गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि अधिकच न बोलता उपस्थित सर्व श्रोते मी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निश्चित या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा क्रमापासून दुस्तरहा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तू कोण आहेस? तू जीवीचा जीवन आहेस. म्हणून या ठिकाणी मी तुझ्या जवळ सांगतो जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.